गणरायाला हे माहीत आहे की या राज्याचं भविष्य जनतेसाठी काम करण्याचं दायित्व हे फक्त महायुतीच्या सरकारमध्येच आहे. कारण आम्हाला जे नेतृत्व लाभलेलं आहे ते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं लाभलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांच्या संकल्पनेतला जो भारत आहे, त्यांच्या संकल्पनेतला जो उद्याच्या येणाऱ्या देशाच्या विकासाची वाटचाल आहे, मग ती कौशल्य विकास कार्यक्रमातून असेल, अनेक सामाजिक उपक्रमातून असेल, आज मला वाटतं त्यावेळेला जनतेनं आता त्याच्यावर जनतेने पूर्णतः विश्वास व्यक्त केलेला आहे. म्हणून गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना केलेली आहे की महायुती सरकार येताना या राज्यातली जनतेला सर्व सुख संपन्नाचा लाभू देत, उत्तम आरोग्य लाभू देत अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केलेली. मला वाटतं थोरातांच्याबद्दल मी काही बोलणार नाही की त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नाचता येत नाही म्हणून अंगण जे काही जी भूमिका काही लोकांची प्रवृत्ती आहे, पण त्यापेक्षा गुलाबरावांनी जे विधान केलेलं आहे निश्चितपणे त्याचा मला समजून घ्यावं लागेल काय वस्तुस्थिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री मला वाटतं त्या संदर्भात निश्चितपणे गुलाबरावांची बाजू ऐकून घेतील आणि मार्ग काढतील. नाही असं आहे की महायुती सरकारमध्ये काम करण्याचे घटक पक्ष आहेत, तिन्ही पक्ष आहेत, प्रामुख्याने एकत्रपणे भूमिका मांडणं, एका वाक्यामध्ये त्याच्यामध्ये एक वाक्यता असली पाहिजे, त्याच्यामध्ये गैर काही नाही आहे. उलट सरकारची प्रतिमा, सरकारची भूमिका अधिक प्रभावीपणे जनतेसमोर जाईल असं मला विश्वास आहे. महायुतीचे नेते जे आहेत